अंधारातील प्रकाश, स्वामींचा शब्द. रात्रीची वेळ होती. अशी वेळ की जिथे घड्याळाचे काटे चालत आहेत हेही ऐकू येत होतं. बाहेर संपूर्ण शांतता होती, पण त्या शांततेत काहीतरी दडलेलं होतं. अशी शांतता जी माणसाच्या मनात प्रश्न उभे करते. मी खरंच एकटा आहे का? तो खोलीत बसलेला होता. दिवा लागलेला होता, पण त्याच्या आयुष्यातला प्रकाश केव्हाच विझलेला होता. समोर भिंतीकडे पाहत तो बराच वेळ बसून होता. डोळे उघडे होते, पण मन अंधारात हरवलेलं होतं. त्याच्या आयुष्यात काहीच उरलेलं नव्हतं असं त्याला वाटत होतं. अपयश, उपहास, तुटलेली नाती, थकलेला आत्मा आणि सर्वांत भयानक म्हणजे देवावरचा विश्वासही आता थरथरत होता. तो हळूच बोलला, इतक्या हळू की कदाचित त्यालाच त्याचा आवाज ऐकू आला असेल. स्वामी, जर तू असशील तर आज बोल. क्षणभर काहीच घडलं नाही. मग त्याला वाटलं आपण वेडे होत चाललोय. तो उठायच्या विचारात होता आणि तेव्हाच त्याला जाणवलं, तो एकटा नाही. तो आवाज मोठा नव्हता, पण तो थेट हृदयात घुसणारा होता. मी इथेच आहे. त्या क्षणी त्याच्या अंगावर शहारे आले. भीती होती, पण त्यापेक्षा जास्त काहीतरी होतं. एक ओळखीची जाणीव. जणू हा आवाज नवीन नव्हता. जणू हा आवाज त्याने आयुष्यभर ऐकला होता, पण कधी ओळखलाच नव्हता. घाबरू नकोस, तो आवाज पुन्हा म्हणाला. पण मन म्हणत होतं, घाबरू नकोस कसं? आयुष्यच इतकं भीतीदायक झालं होतं. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. स्वामी, मी हरलोय, तो म्हणाला. आवाज शांत होता, पण ठाम होता. हरलेला नाहीस, थांबलेला आहेस. त्या रात्रीनंतर काही चमत्कार झाला असं नाही. कुठलं सोनं पडलं नाही, कुठला दिवा आपोआप पेटला नाही, पण त्याच्या आत काहीतरी बदलायला सुरुवात झाली. जणू कोणीतरी आत बसून म्हणत होतं, मी आहे, काळजी करू नकोस. पण आयुष्य अजूनही कठीणच होतं. आई आजारी होती. पैसे नव्हते. लोक हसत होते. देवळात गेल्यावरही मन शांत होत नव्हतं. एकदा तर तो रागाने ओरडला, स्वामी, जर तू माझ्याबरोबर असशील तर इतकं का सहन करायला लावतोस?